आपण पुणे नाशिक महामार्गावरती नारायणगाव माझ्या उजव्या बाजूला आहे। पुणे नाशिक महामार्गाचं काम चालू आहे। गेली अनेक वर्ष हे काम चालू आहे। माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या काळापासून तर विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या कालखंडापर्यंत हे कामं चालू आहेत। अजून किती वर्षही काम चालतील हे सांगता येत नाही आहे। एकंदरीतच ज्या ठिकाणी आपण थांबलो आहोत हा मांजरवाडीच्या भागातला रस्ता आहे आणि या ठिकाणी अनेक वेळा अपघात झाले आहेत। आज या ठिकाणी असाच एक भला मोठा अपघात होता तो वाचलेला आहे। एक कुटुंब आहे माझ्या मागे, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 4 लोक आणि 2 छोटी बाळ, या ठिकाणी एक 8 महिन्याचं बाळ आहे आणि ती लोक या ठिकाणी येताना इथे पुलाचं काम चालू आहे। इथे कोणतेही दिशादर्शक फलक नाही आहे, स्पीड ब्रेकर आहे पण तो लक्षात येत नाही आहे। पाऊस चालू आहे, त्याच्यावरचे पट्टे देखील गेलेले आहेत आणि या ठिकाणी भला मोठा अपघात झालेला आहे। सकाळी 6:30ची वेळ आहे, एक 5-5:30च्या दरम्यान हा अपघात झालेला आहे। पुण्यावरनं नाशिकच्या दिशेनं जाणारे वाहन आहे, गाडी चालवताना तो गतिरोधक दिसत नाही आहे। स्पीड ब्रेकरच्या अगोदर त्या ठिकाणी कुठेतरी सूचना फलक लावणं गरजेचं आहे। अशा प्रकारचा कोणताही सूचना फलक लावला नाही आहे आणि या ठिकाणी अपघात होतोय। नशीब बलवत्तर आहे, इथे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही आहे। परंतु पुणे नाशिक महामार्गाचं काम चालू असताना नॅशनल हायवेनं विद्यमान लोकप्रतिनिधींना, स्थानिक लोकप्रतिनिधींना, विद्यमान सरपंच असतील तर सगळ्याच लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। कारण आपण सर्वजण इथले स्थानिकात आपल्याला माहिती आहे, परंतु येणारा प्रवासी मात्र तो अनभिज्ञ आहे। प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि लोकप्रतिनिधींच्यावरती जबर कारवाई करावी ही अपेक्षा। सकाळी पहाटेची 5 वाजल्याची वेळ होती। गाडी आम्ही पलीकडनं हायवेने येत होतो, परंतु ह्या ठिकाणी बोर्ड दिसला नाही आणि पाऊस चालू असल्याने विजिबिलिटी थोडी कमी होती। बोर्ड कुठे इथे बोर्ड दिसला नाही? बोर्ड कुठे? हा बोर्ड ऑलरेडी पडलेला होता। इथं आल्यानंतर हेडलाईटमध्ये नंतर रिअलाईज झालं की आमच्या गाडीचं टायर मार्क्स आहेत। नंतर रिअलाईज झालं पुढे मातीचा ढिगारा आहे, तर 20 फुटावरती गाडी काय कंट्रोल नाही झाली, गाडी तिथं धडकली। जस्ट बिकॉज ऑफ हा बोर्ड नव्हता। पलीकडे 100 मीटर पलीकडे त्यांनी आम्हाला इंटिमेशन द्यायला हवं होतं की पुढे रोड क्लोजिंग आहे, रोड क्लोजिंग दिलेलं नव्हतं त्यांनी, म्हणून या ठिकाणी असलं घडलं। कुठं आलात आपण? आम्ही पुण्यात आलो। कुठे चाललो होतात? आम्ही नाशिकला चाललो। बरं, आतमध्ये किती लोक आहेत काय? आम्ही 4 आणि 2 बेबी आहे। त्यांना काही इंजुरी नाही, त्यांना तरी काय झालेलं नाही। हे बघा बेबी आहे, 8 महिन्याचा बेबी आहे आणि 1.5 वर्षाचा मुलगा माझा आणि आम्ही 2, मम्मी पप्पा आणि